महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निसर्गाने नटलेला चंदगड तालुका म्हणून ओळखला जातो. या चंदगड तालुक्यातील एक व्यक्ती कधी केनियाच्या जंगलामध्ये जाऊन प्राण्यांच्या सोबत खाऊ घालताना दिसतो, कधी दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील लोकांच्या बरोबर संवाद साधताना दिसतो, कधी वेगवेगळ्या देशाच्या नागरिक असतात त्यांच्यावर डान्स करताना दिसतो, तर कधी हातात बेड्या घालून चंदगडच्या बस स्थानकावरून गोव्याला जाताना दिसतो, चंदगडकरांसाठी आंदोलन करताना दिसतो, तर कधी शाळेतील मुलांच्या बरोबर झाडे लावताना दिसतो. या ना त्या कारणाने कायम सोशल मीडियावर असेल किंवा गडिंग्लज, आजरा, चंदगड, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेत असणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर आज आपल्यासोबत आहोत. आज आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत, त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. कारणही तसंच आहे मित्रांनो, गेल्या 4-8 दिवसापूर्वी त्यांच्यावर हद्दपारीची जी आहे ही कारवाई झालेली आहे आणि आज दिनांक 5 रोजी त्यांना DYSP ऑफिसला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवण्यात आलेले होते. ॲडव्होकेट संतोष मळवीकर म्हटलं की चंदगड पासून ते अगदी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वांनाच परिचयाचं व्यक्तिमत्व म्हणून तुमचं ओळखलं जातं. अगदी बघायला गेलं तर या अल्पावधीतच तुम्ही सर्वच जिल्ह्यामध्ये असेल किंवा खास करून या चंदगड, गडिंग्लज, आजरा, चंदगड परिसरामध्ये तुम्ही एक नावालेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाते. आणि गेल्या 4-8 दिवसापूर्वी अशी खबर आली की तुमच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे आणि हद्दपारी झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा सोडा लागणार आहे. फक्त चंदगड तालुका नव्हे तर जिल्हा सोडावा लागणार आहे, जिल्ह्यातून हद्दपार व्हावं लागणार आहे. काय नेमकं वाटते तुम्हाला हद्दपारीची कारवाई तुमच्यावर झाली? नाही, काय वाटलं म्हणण्यापेक्षा हद्दपारीची कारवाई कोणालाच बरी वाटणार नाहीये. कारण ज्या तालुक्यामध्ये मी काम करतोय, ज्या जिल्ह्यामध्ये काम करतोय, सामाजिक काम करतोय आणि सामाजिक काम करत असताना जर हद्दपारी होत असेल तर कोणाला बरं वाटणार. मात्र माझी फक्त एकच मनापासून इच्छा होती की जर हद्दपारीसाठी जे गुन्हे लागतात आणि जे खरे गुन्हे जर असतील तर तुम्ही नक्की हद्दपार करा. मात्र खोटे गुन्हे घालून एक पूर्वनियोजित कट कारस्थान रचून तुम्ही मला बाहेर काढायला आहे ना, ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. त्यामुळे आई लढाई चालू, बघू आता पुढे काय होतंय. तुमच्यावर गुन्हे किती दाखल आहेत? नाही, माझ्यावरती खूप गुन्हे दाखल आहे. मात्र मी एक एवढं सांगतो की जे गुन्हे दाखल आहेत ना ते सगळे समाजकार्यासाठी. म्हणजे उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, काल त्यांनी हद्दपारीसाठी माझ्यावरती काही गुन्हे दाखवले की गोव्यामधला एक गुन्हा दाखवलाय. त्या गोव्यामध्ये काय व्हायचं की महाराष्ट्र राज्यातले जेव्हा लोक तिथं जायचे त्यावेळेला तिथले पोलीस फक्त महाराष्ट्राच्या गाड्या अडवायचे आणि त्यांच्यावरती हे दाखल करायचे, वनवेमध्ये पैसे वसूल करायचे. मला सांगा, फक्त महाराष्ट्राच्या लोकांना अडवून त्यांना हे करणं हे पटण्यासारखं आहे? मी तिथं आवाज उठवला आणि आवाज उठवलाच नाही तर आवाज उठवल्याचं स्वतः तिच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि ज्या वनवेसाठी मी आंदोलन करत होतो तो वनवे बंद करून टाकला. मग मळवीकरांना चांगलं केलं की वाईट केलं? ज्या EVH मध्ये त्याच्यामध्ये दुसरा एक गुन्हा घडलाय, EVH साठी आम्ही तुम्हाला हद्दपार करत आहे. काय सांगा, EVH घालवून मी चांगलं केलं की वाईट केलं? आज त्या बिचाऱ्या कितीक तरी लोकांना त्रास झाला असता, आज गरोदर महिलांना त्रास झाला असता, विद्यार्थ्यांना त्रास झाला असता, वयस्कर लोकांना त्रास झाला असता. त्या विरोधात आम्ही सगळे लढलो. नंदाताई बाबुळकर पण त्याचं नेतृत्व करत होत्या. या सगळ्यांनी म्हणून लढलो, EVH घालवलं आणि ते EVH चा गुन्हा आता घडले की तडीपारासाठी कारणीभूत. मी उलट समाधान व्यक्त करतो की EVH गेला. परत त्याच्यामध्ये अनेक गुन्हा घडले की दौलत साखर कारखान्यासाठी मी आंदोलन केलं, त्यांनी ती केस गाठली. मला एका गोष्टीचं वाईट वाटते, दौलत साखर कारखाना चालू झाला, मग त्याच्यावरती जर गुन्हे जर तुम्ही हे दाखवून, म्हणजे हे जे सगळे गुन्हे आहेत ना हे दाखवून त्यांनी तडीपार मला करायले. म्हणजे याचा अर्थ काय की सगळे जे गुन्हे जे होते त्यावेळेला आताचे जे पोलीस जे आहेत, जे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, ते तेव्हा नव्हतेच. कारण त्यांना काय माहितीये इथलं दुःख काय होतं, काय माहितीये व्यथा काय होत्या. आताचे आमदार त्यावेळेस ते नव्हतेच, हे दोघंही नव्हते. त्याच्यामुळे त्यांना आमचे दुःख नाही समजणार, हो पुऱ्या जनतेला समजणार. मात्र आता जे तरी काही 3-4 गुन्हे जे घडले ते मात्र 100% खोटे घडले आणि त्या खोट्या गुन्ह्यांसाठी म्हणून जनता रस्त्यावरती उतरले. त्याच्यामुळे साहेब काही वाईट वाटत नाही, खूप मला बरं वाटतंय गोव्याचा वनवे बंद झाला, बरं वाटतंय EVH गेली, बरं वाटतंय दौलत साखर कारखाना चालू झाला. मात्र हे जे काही 4 गुन्हे परत तडीपार करण्यासाठी जे घातले गेले ना त्याचा मी निषेध करतोय आणि त्याच्यासाठी मी लढणार, 100% लढणार. नाही, बरं तुमच्यावर जो खंडणीचा गुन्हा अलीकडे दाखल झालेला आहे, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर किंवा बाकीचे दखलपत्र जे काही गुन्हे आहेत, हे गुन्ह्याची दखलपत्र घेतली असता तुम्हाला हद्दपार का करू नये? साहेब एक सांगू तुम्हाला, तुमच्या माध्यमातून मी सांगतो, खंडणीच्या गुन्ह्याचं मी त्याशी लाईव्ह करून सांगितलंय. जर ती व्यक्ती समोर आली आणि जर त्यांनी सांगितले ना की मळवीकरनं माझ्याकडे हे पैसे मागितले, अहो मला जगानं सांगायची गरज नाही. मी आता ओपनली सांगतो तुमच्यामार्फत सगळ्या पोलिसांना, तुम्ही फक्त पुरावा द्या, हेच चालवायची गरज नाही, उद्या मी जातो बाहेर. अहो माणूस खंडणी दाखल करणारा कोण? जे कंत्राटदार झाडं तोडणारा ॲडव्होकेट मळवीकरनं 1.5 लाख झाडं आता आपल्याला लावले. सरपंच असताना साहेब 1 लाखाचं उद्देश पूर्ण केलं, 1 लाख झाडं लावली आणि त्यानंतर पुन्हा आता मी 1 लाख झाडं लावायचा प्रयत्न करायला. खंडणीचा गुन्हा तुमच्यावर खोटा दाखल झालेला आहे असं म्हणतात? अहो 100%, 1000% साहेब. मी आज मी पुरावा मागत नाही, हो माझं जीवन साहेब असं आहे. अहो कशाला पाहिजे, का कशासाठी खंडणी? अरे जीवनाच्या तुम्ही काहीतरी असं तुमच्या काहीतरी मर्यादा ठरलेल्या,
मळवीकरच्या जीवनाच्या मर्यादा ठरलेल्या आहे. सगळं काही माझं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय गरज आहे? मला जर मग ते पैसे कसे मागायला पाहिजेत? स्वतः वकील आहे, स्वतः पत्रकार आहे. अरे वकिलीच्या माध्यमातून मी लाखो रुपये कमवतो. पत्रकारच्या माध्यमातून आता तुम्ही साहेब बघताय, मी माझं तर रजिस्टर गुन्हे साप्ताहिक त्याच्या माध्यमातून कमवतो. कशा जाऊ? पण जाता जाता रस्त्यावरती तुम्ही झाडं का तोडताय म्हणून विचारल्याबद्दल तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करताय. हो, गुन्हा दाखल करणारच होते, कारण त्याच्या अगोदरच मी सांगितलं होतं की आता बाबा पुढचा गुन्हा हा ते मुद्दाम दाखल करणार, कारण खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय तडीपार करता येत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते त्यांनी केलं, करू देत. पण खंडणीचा गुन्हा दाखल होत असताना प्रशासनामार्फत त्याची सखोल चौकशी काही नाही. चौकशी काही नाही. मला तेच तर वाईट वाटतं. इतका मोठा गुन्हा दाखल, असाच गुन्हा दाखल. साहेब आताचे राज्य काय नेमकं चाललंय मला समजत नाही. या देशामध्ये काहीच नाही हो चौकशी, काहीच नाही. ज्याच्याकडे तपास आहे ना त्यांनी फक्त मला सांगावं की मळवीकर तू असं केलास. अहो साहेब मी काय म्हणतोय, गुन्हा सांगायची गरज नाही हो, कारण मी समाजामध्ये साहेब काम केलं असं प्रेम मला माझ्यासारख्या माणसाने असं करून चालणार नाही. एक मी जसे पुरावे तुम्हाला दिलेत सगळे, मी जसे सगळे पोलिसांना पुरावे दिलेत, तुम्ही द्या ना एखादा पुरावा. आणि तुम्ही बरं का तडीपार करताय याची कारण त्यांनी जाणून घेतला. कारण तडीपार करण्याचं कारण आहे दौलत साखर कारखान्यांच्यावरती डोळा जो आहे तिथं मळवीकर आडवा येणार आहे. जी तिलारीमधली झाडं तोडायचे ते ह्या कंत्राटदारांना पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, हे सगळं करत असताना जे 2 नंबरचे धंदे जे चंदगड तालुक्यामध्ये चालतात ते सगळे ह्या सगळ्यांना हप्ते मिळायला पाहिजेत. त्याच्यासाठी तडीपार. कुणाला हप्ते मिळायला पाहिजेत? कुणाला मी साहजिकच आहे, पोलिसांना हप्ते मिळायला पाहिजेत. म्हणजे पोलीस हप्ते गोळा करतात असं तुमचा आरोप? अहो मी पुरावा दिला SP साहेबांच्याकडे, अजून मला का बोलवलं नाही त्याचा अजब वाटतंय. मग मी काय म्हणतोय, बरं ठीक आहे तुम्ही स्वतः मग बोलून का गुन्हे दाखल करताय? मागच्या वेळेला जो PIने जी गुन्हा दाखल केला मी त्याची अजून मी तो व्हायरल केलेला नाही. मी जनतेला पण सांगू इच्छिते, माझे सगळे पुरावे स्वतः PIनं बोलून घेऊन स्वतः माझ्यावरती 353 दाखल केला. काय गरज आहे? म्हणजे जे काही चाललंय ना ते मी सुद्धा सांगतो साहेब, आजपर्यंत मी एवढी वर्ष मी समाजसेवेमध्ये, आता जे काही चाललंय 5-6 महिन्यामध्ये म्हणा, मी विश्वास म्हणजे माझाही विश्वास बसत नाही. आता घरात बसला तुम्ही, मी तुमच्यावर चर्चा करतोय ना, ह्याच्यावरती आता उद्या अनेक गुन्हा दाखल होऊ शकते. देश बदललाय साहेब, खूप विचित्र समाज बदललाय. आणि जे काही चाललंय समाजामध्ये ना नाही पटण्यासारखं नाही आहे, नाही पटण्यासारखं. बरं एकंदरीत पाहिलं तर तुमच्या बोलण्याचा रोष हा किंवा हद्दपारीची जी कारवाई झाली याच्या पाठीमागं कोणतरी राजकीय शक्ती आहे असं तुम्हाला वाटतं? साहेब 100% राजकीय आहेत ना. हे बघा, जेव्हा प्रशासन कधी काम करते खाली, जर आज PI काम जे करतात किंवा जे पोलीस करतात त्यांच्यावरती लक्ष कुणाचं पाहिजे? आमदारांचं पाहिजे. जर चुकीचं होत असेल तर आमदारांनी सांगायला नको? सांगायला पाहिजे की नाही? मला जरा सांगा. काय मग अहो आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीवरती जर विनाकारण जर तुम्ही त्रास, माझ्यावरती 4 गुन्हे घडला, 1 गुन्हा दाखवा तुम्ही. 1 गुन्हा पोलिसांना स्वतः गुन्हे दाखल करावे लागतात. जनता का पुढे येत नाही गुन्हा दाखल करायला? एकमेव आयुष्यातला पहिला माणूस हा बघितलाय जो तुमचा निसरी मधला कोणतरी दळवी म्हणून आहे, हा पहिला जीवनातला माणूस बघितलाय जो वैयक्तिक त्याची हिंमत झाली माझ्यावरती गुन्हा दाखल करायची. आज तागायत माझ्या जीवनामध्ये एक सुद्धा व्यक्तिगत कुणीही गुन्हा दाखल केला नाही. हेच संतोष मळवीकरांचं सर्टिफिकेट आहे साहेब. नाही करू शकत. बाकी प्रशासनाचे सगळे प्रशासनाचे गुन्हे आहेत. म्हणजे विचार करा. फिर्यादी आणि म्हणून तरी बघा आज हजारो लोक ते निवेदन देत आहेत. आजपर्यंत 7 ते 8 हजार लोकांच्या सह्या गेल्या आणि 1.5 ते 2 हजार लोक त्याच्या तहसील कार्यालयामध्ये चाललेत आणि मळवीकरला प्रोटेक्शन द्या, मळवीकरच्या जीवाला धोका आहे म्हणून सांगायलेत. म्हणजे समाज बघा ना, समाज पुढे येतोय. पण तीच लोक मध्यंतरी तुमच्या विरोधात पण काही चंदगडमध्ये निवेदन देण्यात आलेली होती. ती फक्त आणि फक्त त्या नेत्याचे कार्यकर्ते होते. माझी बिचारी चंदगडची जनता आहे ना ती खूप चांगली आहे. आई बहिणी माझ्या खूप चांगल्या आहेत. कुणी आले नाहीत. फक्त नाईलाज असतो. मोजके एक 7-8 फक्त महिला आल्या होत्या आणि त्याच महिलांनी ते केल्यामुळे त्याचाच तो धागा पकडून त्या PIनी सगळे पुरावे जमा केले आणि आज मला ही शिक्षा व्हायले. त्याच आई भगिनींनी जे केलं ना त्याचीच मला फळ आता मिळते. कोणाचे कार्यकर्ते होते ते? आता पुन्हा साहेब तुम्ही बघा ना, आता सगळे चंदगडमध्ये क्लिअर दिसत आहेत. ते एका ठराविक पक्षाचेच लोक होते. एवढे चंदगड तालुक्यामध्ये पक्ष आहेत, बाकीचे लोक नाही. त्याच पक्षाचे लोक का? बरं हा दळवी सुद्धा तिथलाच का? पक्षाचे की अपक्षाचे? आता ते सगळ्या साहेब हे बघा, जनता कोणी नाहीये. मी काय नाव घ्यायला पाहिजे नाही. का घेत नाही? कारण मला अजून थोडा एक टप्पा पूर्ण करायचा आहे. जसं मी आता DYSP साहेबांना देऊन आलोय, त्यांच्याविषयी सगळी पुंडली देऊन आलोय. साहेब मळवीकर हरणारा नाहीये. जीव गेला तरी 72. मळवीकर हरणारा नाहीये, कारण मळवीकरच्या पाठीमागे सर्व आई बहिणींचा आशीर्वाद आहे. आई बहिणींसाठी मी काम केलंय आणि आयुष्यभर आई बहिणींसाठी काम करणार आहे. लक्षात घ्या. नाही मला फरक पडत. जनता तुमच्या पाठीशी आहे. जनता पाठीशी आहे. आणि म्हणून तरी बघा त्याच्यावर कोण होतं एवढ्या 1.5-2 हजार लोकांच्या मध्ये एक तरी नेता दाखवा. अहो माझे एवढे मित्र नागे चौगुले, शिंत्रे सर किंवा संग्रामदादा कुप्पेकर कोणतरी दिसले का त्याच्यामध्ये? किंवा चंदगड तालुक्यातले कोण दिसले तुम्हाला? जिल्हा परिषद सदस्य ती नाही कोण दिसले. याचं कारण असं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं, सर्वसामान्य जनताच उतारली. बाकीच्या मित्रांना सांगितलं नको थांबा, नाहीतर लोक म्हणतील की बाबा तुमचे मित्र आहेत, तुमचे राजकीय लोक आहेत म्हणून समोर येत असतील, मला काही गरज नाहीये, थांबा तुम्हाला म्हणून सांगितलं. आणि आज सर्वसामान्य जनताच पुढे आली. आज म्हणणं मांडायचं होतं तुम्हाला. बरोबर. नोटीस जारी करण्यात आलेली होती, 5 तारीख देण्यात आलेली होती. काय झालं? काय म्हणणं मांडलाय तुम्ही तुमच्या मार्फत? कसं आहे, आजचा जो विषय असेल तो वेगळा आहे. माझ्या जीवाला जो काही धोका आहे
तो धोका जो आहे जीवाला, तो सर्वसामान्य लोक बोलून दाखवले, सगळे बोलायले, त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मागितलंय जनतेनं. आणि त्याचा एक इथं अर्ज आला होता, त्याच्यासाठी पोलिसांनी बोलून घेतले होते. मी त्यांना क्लिअर सांगितलं, ही व्यक्ती आणि अमुक ही व्यक्ती कारणीभूत राहतील. आता त्यांनी ठरवायचं पुढे काय करायचंय. मी तुमच्या सोशल मीडिया पेजला आम्ही बघितलं, तुमचा मर्डर होऊ शकतो असं तुमच्या बोलण्यातून त्याच्यामध्ये आलेलं आहे. साहेब, जे समाजामध्ये चालतोय ना, सुपारी दिली असं पण जे चंदगड तालुक्यामध्ये जर 4 गुन्हे जर खोटे दाखल केले जात असतील आणि एवढ्या खालच्या थराचे, अरे काय तुम्ही मलवीकरच्या तोंडाला काळं फसला, काय तुम्ही त्या पोस्टरवरती चप्पल मारायचं काम केला, काय तुम्ही ते PI बोलून परत गळपट धरून परत आणि ते गुन्हा दाखल करतोय. एवढंच कशाला काल बेड्या हातामध्ये बेड्या गाठल्या. काय करायला आहे राव. धन्य आहे तुम्हाला, धन्य. 4, 5, 6 महिन्यात बघितलं. खरं एक लक्षात घ्या, असं कितीही करा, नाही, आम्ही हारणाऱ्यातले नाही आहोत. तात्माने समजे तुमच्या जीवाला धोका असं का वाटतो तुम्हाला? मला काय फोन आलाय किंवा धमकीचं पत्र आले, धमकी दिली असं नाही. पत्रकाराय तुम्ही माहिती घ्या. तुमच्या मार्फतच ही माहिती मला मिळाली, तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या मार्फतच माहिती मिळाली. चंदगड तालुक्यामध्ये सगळे जे अवैध धंदे चालू आहे, तीनपत्ती चालू आहे, मटका चालू आहे, जुगार चालू आहे, क्लब चालू आहे, हे सगळं चालू असताना मी त्यांच्या विरोधात गेल्यानंतर आणि ज्यांना ज्या अधिकाऱ्यांना जे पाहिजे ते लोकांनी पुढे केले ना, त्यांना केलंय पुढं. हे राजकीय मर्डर 100% 100% साहेब. पोलिसांचं सहकार्य मग मिळेल असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला संरक्षण मिळेल असं वाटतं? साहेब, काय झालंय, माझं बऱ्याच लोकांनी असं केले की पोलीस हे माझे विरोधक नाहीये, चुकीचं आहे. माझे कितीतरी असे पोलीस मित्र आहेत, मनोज कुमार शर्मा सारखे SP, ज्यांच्यावरती पिल पिक्चर निघालं, त्या व्यक्तींनी ते आम्हाला बोलून आमचा सत्कार केला आणि आमचं कौतुक केलंय खूप. मी माझा चंद्रगड भूषण पुरस्कार अंग्रेज जाधव साहेबांना दिला होता. प्रांताधिकारी आपल्या इथले जे विजय पांगरकर होता त्यांना दिला होता. नाही, पण पोलीस प्रशासनाच्या विरोधात तुम्ही वारंवार आवाज उठवतेला, अधिकाऱ्यांना जाब विचारतेला, अधिकाऱ्यांना धारे उधळतेला अनेक वेळ बघितले. साहेब, सर्वसामान्य लोकांना आपल्या देशातले कायदे समजत नाहीत हो. आपण कुठेतरी वकील झालोय, कुठेतरी पत्रकार झालोय, हक्कांची जाणीव आहे, कर्तव्य काय ती माहिती आहे. मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत ना. आता समजा जाता जाता मी सांगतो काय, गोव्यामध्ये गेल्यानंतर जर वनवेवरती जर माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना लुटत असतील, जायला नको? त्या गोव्यातल्या तरुण बिचारी जे फिरायला गेले त्यांच्यावरती हॉटेलमध्ये म्हणून त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांचे व्हिडिओ काढले, आवाज उठवायला नको? चंद्रमधल्या आई बहिणींचे जर व्हिडिओ जर कोणतरी जर नालायक एखाद्या बेळगावच्या मुलांना काढे, विचारायला नको? हो, काय चुका राहिले म्हणून जर सांगा ना. साहेब, मी जेवढे प्रश्न विचारले जनतेसाठी विचारले, सर्वसामान्य लोकांसाठी विचारले आणि विचारत राहणार साहेब, विचारणार. नेमकं चंदगडचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या बाबतीत अनेक वेळा आपण पाहिले की त्यांच्या विरोधातच तुमच्या भूमिका असतात किंवा त्या पोलीस ठाण्याच्या विरोधात, त्या पोलीस ठाण्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तुमची भूमिका असते काय? साहेब, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अजिबात भूमिका नाही आहे. फक्त एक सांगा, मी 2 नंबरचे धंदे बंद करा, चूक केली? नाहीच ना. अमुक्या हॉटेलवरती वेश्याव्यवसाय चालतोय, चूक केली? मला जरा सांगा, मी मलवीकरण त्याच्या विरोधात काय? ते माझ्या विरोधात आहेत, कारण त्यांना राजकीय जो आहे ना, जो काहीतरी असणार 100%. पोलीस निरीक्षक विरोधात नाहीत, त्यांच्या पाठून राजकीय कोणते 100% हे सगळं मिळूनच चाललंय. मी दोघेही तेवढेच कारणीभूत आहे त्याला, आणि ते करत असतील कधी परत करू दे ना. आता बघा, मी जाणार हायकोर्टामध्ये जाणार आहे, त्यावेळेला मात्र हे बघा, ह्या देशामध्ये तुम्ही कितीही हे करा, न्याय देवता मात्र 100% विश्वास आहे माझा. आणि आज हा मलवीकर सुद्धा जो जिवंत आहे, मलवीकर जो आज ज्या पद्धतीने समाजामध्ये वाढतोय, फक्त न्याय व्यवस्थेमुळे, कारण न्याय व्यवस्थेनंच ह्या मलवीकरला आताबद्दल जे खरा जो न्याय होता तो दिलाय. त्याच्यामुळे मला विश्वास आहे, आज तुम्ही किती करा, आज तुम्ही दिवस तुमचे आहेत, आज तुमचे दिवस आहेत, मात्र येणारे जे काही दिवस असणार आहेत ना, हे माझे असणार आहे, कारण न्याय देवता मला 100% साहेब या सगळ्यांना निर्दोष करणार आहे. तुम्ही बोलताय त्या पद्धतीनं त्या तथाकथित पुढाऱ्याचं आणि तुमचं असं काय बाबा वाकड आहे किंवा क्रॉस आहे तुमचं की ते तुम्हाला टार्गेट करतायत? काय झालेली विधानसभा निवडणूक असेल, विधानसभेच्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात केलेला तुम्ही प्रचार असेल किंवा त्यांच्यावर केलेली टीका टिप्पणी असेल, तर त्यांना का टार्गेट करताय तुम्ही? हे बघा, निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीनं 7 वर्ष बंद पडलेला दौलत साखर कारखाना जर चालू केलेला असेल आणि त्या व्यक्ती जर निवडणुकीला उभे असेल, माझ्या सरकारचं कर्तव्य आहे की त्या व्यक्तीला पाठिंबा देणं, कारण त्यांनी चंदगडचं भलं केलं. खोराटे साहेबांनी चंदगडचं भलं केलं, मी त्यांना का पाठिंबा देऊ नये? बरं, तुम्हाला आमदार व्हायच्या आधी तुम्ही कुठेतरी होता, आमदार झाल्यानंतर पुढे जनतेच्या काय चाललंय वय चुकीचं आहे ना. आणि मी कुणाला पाठिंबा द्यावा, काय द्यावा? बरं, मी काय आजच टीका करत नाही यांच्यावरती. मला सांगा, याच्या अगोदर आमदार होते त्यांच्यावर टीका नव्हती माझी? बरोबर. आमदार राजेश पाटील, किती वेळा आमदार राजेश पाटलांच्यावरती टीका केलेली? त्या व्यक्तीने कधी असं चुकीच्या पद्धतीने कधी दिसले तुम्हाला? आमदार संजय कुपेकर असताना मी आमसभेची मागणी केली होती. एवढं आमच्या नंदाताईने सुद्धा माझ्यावरती 1 रुपयाचा गुन्हा दाखल केला नागपूरमध्ये. खरं आमच्यात कधी असं वैमनस्य वाटत गेलं नाही. चालेल, तेवढ्यापुरता होतं, तो विषय संपला. मात्र यांच्याबद्दल यांचे साखळे हो, पहिला गुन्हा, दुसरा गुन्हा, तिसरा गुन्हा, चौथा गुन्हा, तडीपार. काय चाललंय?
म्हणजे प्लॅनिंग करून तुम्हाला अहो सुपर प्लॅनिंग केले आणि हाचाच पार्ट आता पुढचा आहे की चढी पार्ट दुसऱ्या जिल्ह्यात पाठवायचं आणि तिथं मग काहीतरी करायचं एन्काउंटर नंतर काय चुकीच्या पद्धत काहीतरी करायचं. साहेब हे खूप वाईट आहे. ही मळवीकरला टेन्शन नाहीये, मात्र ही समाजाच्या दृष्टिकोनातून खूप वाईट आहे. खूप समाजाच्या दृष्टिकोनातून वाईट आहे, लक्षात घ्या साहेब. विधानसभेला जी तुम्ही भूमिका घेतलेली मानसी खोराडेच्यावर राहण्याचा जो तुमचा निर्णय होता, तर असं बोललं जाते की तो तुमच्या आर्थिक फायद्यासाठी तुम्ही केलेला. जाणून बुजून मग इतर जे उमेदवार होते त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला होता. तुमच्याकडे भाषा शैली वापरण्याचं खूप चांगलं कौशल्य आहे. मी परत एकदा सांगतो की आयुष्यामध्ये मळवीकरच्यातून पैशांच्या बाबतीमध्ये ₹1 पण काय होऊ शकत नाही साहेब. त्याचं कारण आहे माझी जीवन जगण्याची पद्धत. ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे. माझे लहानपणापासूनचे मित्र आजपत्राचे परमंड आहेत. का माहिती आहे त्यांना जीवन माझं माहिती आहे. अहो गांधीजी फक्त बोलून चालत नाहीत, गांधीजींचं थोडंफार काही गोष्टी तुमच्या ह्याच्यात घ्याव्या लागतात. मळवीकरची जीवन जगण्याची पद्धत जर बघितलं तर त्याला ₹1 सुद्धा कुठं काही करायची गरज नाही आहे. अगदी जे आहे ना ते हॉनेस्टली प्रामाणिकपणे जायचं आहे. काय हेतू होता मग? आर्थिक नव्हतं तर काय हेतू होता? मानसिक बरोबरच का? जी व्यक्ती हजारो शेतकऱ्यांना त्या दौलतच्या मार्फत न्याय दिला, ज्या व्यक्तीनं कामगारांना न्याय दिला, ज्या व्यक्तीनं वाहतूक तोडीदारांना न्याय दिला, अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायला नको आपण का? कारण दौलत हा चंदगड तालुक्याचा केंद्रबिंदू आहे आणि ती जर चालवणारच एखादी व्यक्ती जर विधानसभेत उतरला तर आम्ही पाठिंबा का देऊ नये? माझं साहेब प्रत्येक वेळी अभ्यास करून मत असते. तो एक इंजिनियर आहे, एक हुशार आहे, अतिशय चाणक्य बुद्धी होती म्हणून दिले. ठीक आहे, झालं तर राजकारण संपलं, आता पडले, आता कशाला आता आपण हे करतोय. असं आहे की जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून उभा केलेले होते, बरोबर. आणि त्यापैकी जर पाहिलं तर तुम्ही मानसी खोराडेच्या बाजूने होता, वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या पद्धतीनं आणि चंदगडच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा मागील पुढील बाजूस घेऊन तसे प्रचारात अनेक मुद्दे होते. तुम्हाला काय अपेक्षित होता? निकाल कसा अपेक्षित होता? मातबर एक 4 लोकांच्या मध्ये फाईट झाली. मग त्याच्यामध्ये आताचे आमदार असतील, माजी आमदार असतील, नंदाताई असतील, अशी टॉपचे 3 हा आता राजकारणाचा विषय सगळ्या जगाला माहिती आहे. तरी 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 तुम्हाला यावरती काय निकाल हे सगळे धक्कादायकच आहेत. निकालाबद्दल मला काय म्हणायचं नाही. मात्र लोकशाहीमध्ये जी व्यक्ती निवडून आली ना ती आमदार, संपला विषय. आता जी निवडून आलेत ना ते आमदार आहेत, कारण ते आमदार पर्टिक्युलर लोकांचे नाही आहेत, ते पर्टिक्युलर पक्षचे नाही आहेत, त्यांच्या लक्षात येत नाहीये. ते असं वागायला जसं काय चला मला इलेक्शनमध्ये यांनी मदत केली होती ना, ही माझी माणसं, हे सगळे दुश्मन. काय ही बाबा कन्सेप्ट नको. ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये नको. निवडून आल्यानंतर बाबासाहेब कुप्पेकरांचा आदर्श घ्या, नरसिंहराव पाटलांचा आदर्श घ्या, भरमोहनांचा आदर्श घ्या, विखे चव्हाणांचा आदर्श घ्या. त्यांचे आदर्श जे आहेत ना ते निवडून आल्यानंतर असे कधी काटा काढलेला नाही. आम्ही बघितले मुश्रीफ साहेबांच्यावर माझा 2 वेळा वाद झाला होता की मुश्रीफ साहेबांनी माझी पतसंस्था पहिली रजिस्टर केली. विरोधकांची काम करायची ताकद जी मुश्रीफ साहेबांच्या जवळ आहे ना, त्यांचा आदर्श घेण्यासारखं ह्या नेत्यांनी शिकलं पाहिजे. हे दुश्मनीच करत सुटलेत. आणि कशासाठी? आत्ताची परिस्थिती बघितली किंवा आत्ता ज्या तुम्ही स्टेजला आहे ही जर गोष्ट पाहिली तर समाजकारण राजकारणामध्ये सुरुवात कशी झाली मळवीकरांची? साहेब एक साधं ग्रंथ आहे. मी माझं एक संत्याकुली पुस्तक आहे, ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी वय वर्षी 20 पर्यंत लिहिले. मळवीकर कसा होता, काय होता ते त्या 20 वर्षाच्या वयापर्यंत समजेल तुम्हाला. मळवीकरचं आजचं जीवन तुम्ही सोडून द्या. मी पहिल्यांदा 7वी पासून फिरायला चालू केलं चंदगड तालुका. 10वी मध्ये आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा, 12वीला आल्यानंतर मग महाराष्ट्र चालू केला, BA नंतर पूर्ण महाराष्ट्र केलं, LLB पर्यंत देश फिरलो आणि त्यानंतर जग फिरतोय. म्हणजे माझे जे आज जे देश फिरणं जे आहे ना त्याचा जन्म हा माझा 7वीत झाला होता चंदगड तालुका फिरण्यात. सेम तसंच माझ्या गाड्यांचं राहू दे, कुठलीही माझी गोष्ट आहे की साहेब आज नाही आहे, माझी पहिल्यापासून चालत आलेली गोष्ट आहे आणि मी डोळ्यासमोर ठेवलेली आहे काही टार्गेट ती माझी मी पुरी करतोय. मी असा समाजसेवक बटवा अंगास लावून फिरणारा मी नाही आहे. म्हणजे मी त्यांना दोष देत नाहीये, माझे विचारधारा वेगळे आहेत. मला असं विचारायचं होतं की राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये त्याची सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा कुठली निवडणूक लढवली का? मी वयाच्या 21व्या वर्षी साहेब पहिलाच सिक्का जो मारला ना तो संतोष मळवीकरच्या नावावरतीच मारला. हा म्हणजे मी ग्रामपंचायत निवडणुकीला बसलो होतो आणि पहिला शिक्का तेव्हा मारला आणि त्याच्यानंतर पडलो त्याच्यामध्ये निवडणुकीत. परत मला गावानं 26व्या वर्षी गावचा बिनविरोध सरपंच केला. 5 वर्ष मी, परत माझी पत्नी 5 वर्ष गावाने दिली. त्याच्यामुळे असं नाही, मग म्हणून सांगायला की तुम्हाला लोकांना आता मळवीकरच्या थोडंसं पाठीमध्ये गेला ना की तुम्हाला त्याचं सगळं काही समजेल. म्हणजे राजकारण समजेल, समाजकारण समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे का? वडील वगैरे राजकारणात असायचे? नाही, काहीच नाही. काय आमचे वडील शेतकरी होते, काही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि कशाला पाहिजे साहेब कुठल्या गोष्टींची पार्श्वभूमी? आता पत्रकारची आपली काय पार्श्वभूमी होती? वकिलीची होती, जग फिरण्याची होती? काय नसते साहेब. या जीवनामध्ये ना तुम्ही विचार चांगले ठेवायला पाहिजेत आणि पॉझिटिव्ह विचार ठेवायला पाहिजेत. जसं आता बघा एवढी संकट अंगावरती यायलेत, काहीच वाटत नाही. काय करणारे तो करू कोण लास्टला मारतील, संपला विषय. त्यांना भिणारी माणसं आम्ही नाही, त्यांना भिणारे आम्ही नव्हे. काय होणार आहे? समाजकारण राजकारण करत असताना आम्ही पाहतोय
तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाताय, वेगवेगळ्या देशातील लोकांशी संवाद साधताय, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही डान्स करताना सुद्धा दिसताय. मग एकीकडे समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय असायचं आणि हे बाहेरच्या देशामध्ये जाऊन असं म्हणजे किंवा हे तुमचं फिरणं वगैरे किंवा तिथं जाऊन डान्स करणं वगैरे हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? साहेब, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या देशामध्ये असताय त्या म्हणजे माझं असं म्हणणं आहे, देश तसा वेश. तुम्ही आता ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर काय करणार तिथं? तुम्ही अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काय करणार? एक माझं म्हणणं आहे की तुम्ही जिथे जाताय ना, आता उदाहरण सांगतो तुम्हाला, परवाशी मी केनियामध्ये गेलो. आता आफ्रिकन लोकांचा डान्स आहे. तुम्ही फिरायला आहे, थोडी एन्जॉय करा ना त्यांच्याबरोबर. सेम ते ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही जपानमध्ये गेल्यानंतर स्वच्छता तुम्हाला करावीच लागेल. आता माझे बूट बघा, साधं पॉलिश नाही आहे. तिथली परिस्थितीनुसार ते पॉलिश नाही आहे. किती प्रयत्न केला तरी माझी चंगडी माती ते लागली सगळी. आता तुमचे बूट किती स्वच्छ आहेत बा. हेच जर मी समजा ऑस्ट्रेलियात गेलो तर नाही चालणार. तिथं तुम्हाला स्वच्छ राहावंच लागेल. जपानमध्ये गेल्यानंतर नाही चालणार. माझं देश जग फिरण्याचं कारण एकच आहे की मी ते बघतोय आणि मुद्दाम सोशल मीडियाला टाकतोय की हे माझ्या प्रसिद्धीसाठी नाही, तर लोकांना हे करतोय की हे असं असं आहे बघा. तिथल्या मुलांचं शिक्षण, मुलांची पद्धत, राहण्यामानाची पद्धत हे सगळं दाखवण्यासाठी मी करतोय. म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी मी फक्त दाखवत असतोय. मात्र माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जिथे जाताय ना तसं तुम्ही राहा. तिथं जाऊन तुम्ही हे करून नाही चालणार. चंदगड असेल किंवा कोल्हापूर किंवा गोवा आणि कर्नाटक या सीमा भागात तुमचं कार्यक्षेत्र आहे. बरं, अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगाला इतकं देश फिरायला कसं जमतं? आर्थिक कसं मॅनेजमेंट हे काय करू शकताय तुम्ही? अगदी चांगला आता श्रीमंत विषय प्रश्न आहे. मी अजून कोणालाही सांगितलं होतं, काही लोकांना माहिती आहे. मी प्रत्येक गोष्टीचं एक प्लॅनिंग केलंय. मला जग जर फिरायचं असेल ना, तर मला साहेब जग फिरता येत नाही तसे देश. त्याच्यासाठी मी साधं काम केलं आणि मराठी माणसांनी, प्रत्येक युवकाने ते करावं. आज प्रत्येक माणसाजवळ पैसा आहे, प्रत्येकाला फिरायला आवडते. माझं काम मी एकच केलंय की मी फक्त एकच देश थायलंड, बँकॉक फक्त स्वतःचे पैसे काढून करतोय. त्यानंतर मी टूर गाईड म्हणून जातोय, टूर गाईड म्हणून. जसा देवानंदचं तुम्ही फिल्म बघितलं ना, गाईड म्हणून जसा एक पिक्चर आहे बघा, ते काम करतो. स्वतःच्या पैशाने नाही जात. मग कशाला काय स्वतःचे पैसे, कोणाच्या बापाचे आहेत पैसे? मग मला तेच करावं लागेल. जसं ते खंडीचं आहे, भ्रष्टाचार करावं लागेल, पत्रकारितेमध्ये कमावं लागेल, त्या वकिलीमध्ये कमावं लागेल. लोकांना वाटतं ना की बाबा याच्याकडे पैसा येतोय कुठून. म्हणून एक पुस्तक वाचत जाते ना, जसं आता संत्याकुली वाचलं, लोकांना एक मौलवी समजला. पुढचं वाचल्यानंतर पुढचं समजेल. हे संत्याकुली पार्ट 2 येणार आहे साहेब. भरपूर होणार नाही, 100% होणार साहेब. तुमच्या जर जीवनाला एक ठराविक दिशा द्यायचं ठरवलं ना, मी एकच सांगू तुम्हाला, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माझ्या मित्रांना पण सांगू इच्छितो, ऑस्ट्रेलियाचे लोक जसे आपल्या मुलांना वयाच्या 16व्या किंवा 18व्या वर्षी घराबाहेर काढतात, 16 ते 18 वर्षापर्यंत त्यांना शिक्षण देतात, चांगलं आरोग्य देतात आणि त्यांना इंडिपेंडेंट बनवतात. जेव्हा तुम्ही मुलांच्यासाठी जर करायला लागला ना, तर तुम्हाला भ्रष्टाचार करावं लागतंय. जी माणसं स्वतः पती पत्नी आणि फक्त मुलांना 18 वर्षापर्यंत जगायचा निर्णय घेतला ना, तर जीवनात तुम्हाला कधी भ्रष्टाचार करावं लागत नाही. काही नाही, देवानं भरपूर दिलेला आहे. मात्र जर तुम्ही मुलांसाठी घरं बांधतो, मुलांसाठी जमिनी घेतो, मुलांसाठी हे करतो, आयुष्यात तुम्हाला पैसा मग कमी पडणार, म्हणजे हे होणार नाही, पुढे होणार नाही. तुम्ही भ्रष्टाचारच करणार. मौलवीकडच्या सगळ्या गोष्टींच्या विषयी काही ठरलेले नियम आहेत. आजच माझा मुलगा म्हणतोय, बाबा मी 10वी झाल्यानंतर हॉटेलमध्ये जातो. का जातो? कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काहीच करणार नाही. आणि मी आज तुमच्या माध्यमातून होतो, आयुष्यभर मौलवीकडची एक गुंठा जमीन नसणार आहे किंवा काहीच कुठली प्रॉपर्टी नसणार आहे. आणि मौलवीकडे फिरायची जबाबदारी तर देवाने दिलेल्या बुद्धीचा मस्त गाईड म्हणून फिरतोय. आणि तुमच्यासारख्या लोकांना इथे येतो ना, ओपनली बिंदासपणे मी समाजसेवा करतोय. म्हणून तरी डायरेक्ट मी नावं घेतोय अधिकाऱ्यांची, नावं घेतोय राजकीय नेत्यांची. हिंमत असेल तर आज सगळ्यात एक माणूस दाखवा मौलवीकडनं कधी 1 रुपये मागितला किंवा हे केलाय. मग साहेब ताट म्हणे तुमच्यासमोर असं बोलताना मजा यायला पाहिजे. मग का चर्चेत असतात मौलवीकर? आता निगेटिव्हिटी का मौलवीकरांची चर्चेत असते? साहेब एक साधी गोष्ट आहे हो. मी जर तुमचा भ्रष्टाचार बाहेर करायला लागलो, मी जर तुम्हाला नावं ठेवायला लागलो, मी जर तुमच्या विरोधात रस्त्यावरती आंदोलन करत असेल, कोणाला बरं वाटेल काय? मग तुम्ही हे सगळं वकिली सुरू का करताय? पत्रकारितेचा माझा वकिलीवरती विश्वास नाहीये. मग वकील का झाला तुम्ही? म्हणजे मला सांगायचं काय, कसं आहे सांगतो, वकिलीवरती विश्वास नाही म्हणजे एखादी केस जर 10 वर्ष जर एखाद्याला न्याय मिळत असेल आणि रस्त्यावरती लढून जर ती फक्त 5-6 महिन्यात मिळत असेल, तर मला हे क्षेत्र आवडलं. म्हणून मी त्यापेक्षा रस्त्यावरची लढाई मला वाटते ती. म्हणजे बाकीच्या वकिलांनी गैरसमज करून घ्यायला नको. पण आता बोलण्याचा उद्देश आहे की रस्त्यावरती न्याय तुम्हाला लवकर मिळते. मला असं म्हणायचं होतं, राज्यामध्ये आम्ही अनेक वकील बघितलेत, अनेक नावाजलेले वकील बघितले, पण तुमच्यासारखा वकील पाहिला नाही की सर्वसामान्यांसाठी किंवा एखादा विषय घेऊन अगदीच गंभीर होऊन लढाई करताना काय नेमकं काय कारण काय आहे नेमकं? एकीकडे इतकं चांगलं प्रॅक्टिस आहे, प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला वकिलीच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून, ही रस्त्यावरची लढाई कशासाठी? साहेब 15 ऑगस्ट 47 साली आपला देश स्वतंत्र झालाय. ज्या बिचारे महात्मा गांधी, आम्ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फक्त ऐकतोय वाचतोय, त्या बिचाऱ्यांचं स्वातंत्र्य मोल हे वाया जाऊ नये याच्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या तरुणांनी भाग घेणं गरजेचं आहे. तरुणांनी हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि देशाला खरं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य मिळालं, कागदोपत्री मिळालं असं मी समजते.
कारण जर तसं स्वातंत्र्य मिळालं असतं ना तर ते गोरे सगळे गेले इंग्रज आणि सगळे आता काळे अधिकारी सगळे सतवायला लागलेत आपल्याला. यांच्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल आणि तरुणांनीच आवाज उठवला पाहिजे, तरुणांनीच काम करून दाखवलं पाहिजे. तुम्ही आता इतके देश करलाय बोलताय तुम्ही, मग वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन वेगवेगळे कल्चर असतील किंवा तिथले राहणीमान असेल किंवा तिथले डेव्हलपमेंट असेल, त्याचा काय फायदा झाला का हो चंदगड मतदारसंघामध्ये? किंवा तिथली एखादी गोष्ट शिकलेली पाहिलेली तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये चंदगडमध्ये? मोठ्या प्रमाणात मी शाळेमधनं कॉलेजेसमधनं मुलांना सांगायचं काम करावले. बऱ्यापैकी मुलंही व्हायलेत. माझा उद्देश तोच आहे. मी जेव्हा बाहेर जातोय तेव्हा ते माझ्या आनंदासाठी मग मी ते फेसबुक व्हॉट्सअपला ठेवत नाहीये, तर त्यातून कुणीतरी काहीतरी घ्यावं. आणि माझी एक इच्छा आहे की चंदगड तालुक्याचं तर मी आता सुरुवात करतोय खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काही दिवसामध्ये ते बाहेरचे विचार जे आहेत ते मी बाहेरचे विचार सगळे विचार चांगले नाही आहेत, त्यांचे जे काही विचार घेण्यासाठी ते नक्की रुजवण्याचं काम करणार. आता तुम्ही बोलता बोलता बोलला की मी आमदार संध्यादेवी कुपेकरांच्यावर टीका करायचो किंवा त्यांच्या विरोधामध्ये बोलायचो किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवायचो. राजेश पाटील असतील माजी आमदार, त्यांच्या विरोधात, आणि आता विद्यमान आमदारांच्यावर तुम्ही टीका करताय किंवा तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. तुम्ही हायतरी कोण किंवा जनतेने निवडून दिलेल्या आमदारांच्यावर तुम्ही टीका करताय. ॲडव्होकेट संतोष मुळीकर हायतरी कोण? महात्मा गांधीजींनी एक साधा नियम सांगितलाय, जेव्हा देशाची सत्ता सत्ताधाऱ्यांच्या हातात असते त्यावेळेला विरोधके फार महत्त्वाचे असतात. विरोधकांनी जर सत्ताधारीवर अंकुश ठेवला म्हणजे कारभार चांगला चालू शकतोय. तोच नियम माझ्या चंदगड तालुक्यामध्ये आहे. मी आमदारांच्या विरोधात नाही, त्यांची काही कामं मी अशी दाखवतोय आणि ती कामं त्यांनी पॉझिटिव्हली गुण ऍक्च्युअली करायला पाहिजे. म्हणजे चंदगड तालुका झाडं तोडून चंदगड तालुका निसर्गरम्य होणार नाही, तर ती झाडं टिकवली पाहिजेत. चंदगड तालुक्यामधले हत्तींचं काहीतरी व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, दौलत साखर कारखाना चालला पाहिजे. जसं इथून पाठीमागे जसं एक उदाहरण सांगतो, मी बाबासाहेब कुपेकरांच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं आणि चिखल होता म्हणून मी काय केलं, डायरेक्ट चिखल केला दारामध्ये. तर दुसऱ्या दिवशी बाबासाहेब कुपेकरांनी तो रस्ता मंजूर केला, काम पूर्ण केलं आणि माझ्या हातात दिल्यानं सांगितलं तुझं काम मी केलं. ह्याला म्हणतात एक वैचारिक लढाई. हे मात्र डायरेक्ट म्हणजे अटॅक सगळा नाही चालणार. तुम्हाला असं नाही वाटत का विधानसभेच्या निवडणुका होऊन अगदी 6-7 महिने झालेले आहेत, त्या आमदारांना थोडासा वेळ दिला तर? साहेब मी त्या लोकांनी मला सांगा, ॲडव्होकेट मुळीकरांना राजेश पाटलांच्या वरती एवढी हे केलं. अहो आम्ही चांगले मित्र आहे, ते आजही कधी एक शब्द चुकीचा कधी बोलत नाहीयेत. ऍक्च्युअली आत्ताचे आमदार मी नाव घेणार नाही, त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत ह्यांच्याजवळ एक चांगला वर्ग, मळवीकर नको, मळवीकर त्यांचा विरोधक आहे. हो तुम्ही चांगले ॲडव्होकेट घ्या, चांगले डॉक्टर घ्या, चांगली सुशिक्षित काही माणसं आहेत, त्या सगळ्या माणसांना घ्या, त्यांचे विचार ऐका, त्यांचं व्हिजन ऐका, नंतर तुम्ही व्हिजन ठरवा. तुम्ही त्यांना बाजूला ठेवून तुम्ही व्हिजन जर करत असाल ना, नाही चालणार, हे नाही चालणार. असं म्हणाले तुम्हाला आमदार चांगले आहेत पण त्यांचे कार्यकर्ते बेकार आहे? मी कार्यकर्त्यांना कधीच दोष देणार नाही. कारण का देणार नाही, कारण सांगतो ना, तो नेता जो असते ना तो त्यांच्यापेक्षा मॅच्युअर असते म्हणून नेता असते. ते आमदार झाले, मी का उशीर झालो नाही, का जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही? मग जनता जेव्हा त्यांना 80-85,000 मतदान देते याचा अर्थ काय, ते त्यांचे कौशल्य बघितलेत. बरोबर. त्या कौशल्याचा उपयोग होऊ दे ना तालुक्यामध्ये, चंदगडमध्ये उद्या, आजऱ्यामध्ये. वाईट कोण आहे मग? आमदार वाईट आहेत, कार्यकर्ते वाईट आहेत, त्यांचे विचार वाईट आहेत, काम करण्याची? मी एका शब्दात सांगतो की जनतेला आता 5 उमेदवार होते, त्या 5 उमेदवारांमध्ये ऐकून घ्या, लोकांचा विश्वास होता, काहीतरी चांगलं बघितलं म्हणून त्यांना निवडून दिले. मग आता आम्हाला त्यांना वाईट म्हणायचा अधिकार नाही. मात्र एक सांगतो, जेव्हा तुम्ही निवडून येताय तेव्हा ते 82,000 लोक जर तुमचे म्हणत असाल आणि बाकी सगळे जर दुश्मन म्हणत असाल, तर आम्हाला बोलावं लागेल, आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही जर ह्या पद्धतीने जर दुश्मनी करत असाल तर ते चालणार नाही. कारण ते लोकशाहीमध्ये शोभण्यासारखं नाही, लोकशाहीमध्ये शोभण्यासारखं. जे काही 82,000 मतं आहेत ते त्यांना वाटतात आपले आणि बाकी सगळे दुश्मन वाटतात त्यांना. साहजिकच आहे, दिसून येते सगळ्यांना. म्हणजे त्यांच्या विरोधात जे काम केले त्यांना विरोधच करायचा. अहो आणि ते विरोधक नाहीत हो, समजून घ्या ना. कारण त्याच्याची लोकशाही जरा बघा, वाचा, अर्थशास्त्र जरा वाचा, नागरिकशास्त्र जरा वाचा. मला असं म्हणायचं आहे लोकशाहीचा अर्थ समजत नाही. मी असं म्हणणार नाही, मात्र जर लोकशाही त्यांना समजली असती तर संतोष मुळीकरांवरती 4 सलग गुन्हे खोटे गाठले नसते. याचा अर्थ त्यांना लोकशाही समजलेलीच नाही समजली लोकशाही. 4 गुन्हे ते पण खोटे. हे झालं विद्यमान आमदारांचा विषय झाला. संध्यादेवी कुपेकर असतील, त्यानंतर राजेश पाटील असतील आणि आताचे आमदार असतील. तुम्ही सातत्यानं त्यांच्यावर टीका साहेब नाही टीका केलेली. मी माझं एक व्यक्तिगत मत काय सांगू तुम्हाला, दोष दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. हे ऍक्च्युअली कोणी दाखवलं पाहिजे सांगू तुम्हाला. आता उदाहरणार्थ जे आमदार आहेत, नाही माझी थोडंसं आहे का की लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे की स्वतःला प्रमोट करण्यासाठी, स्वतः प्रसिद्धीस येण्यासाठी हे सगळं संतोष मुळीकरने हे सगळं रचलेलं प्लॅन असतो. प्रसिद्धीसाठी पुढे येण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. मी पुढे काय करणार सांगा. देश सगळे फिरवले, कंपन्या 2-3 मी देशातले चांगल्या ठेवलेत, स्वतः वकील आहे, पत्रकार आहे. एक पहिलं पुस्तक काढलं त्याला 4 राज्यसेनेचे पुरस्कार मिळाले. इथं पब्लिक पुढे येणं म्हणजे काय? पुढे येणारी जी पिढी जी आहे ना, येणारी जी माझी मित्रमंडळी आहेत ना, जे पुण्यामध्ये जे आहेत,
गोव्यामध्ये जे आहेत, मुंबईमध्ये जे आहेत, त्या तरुण पिढीला काहीतरी एक वेगळा विश्वास असतोय. त्यांना वाटतंय की बाबा आपला कोणतरी भाऊ त्या चंदगड आजरा गडिंग्लजमध्ये आहे, तो आमचे प्रश्न मांडतोय. हे मळवीकडचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचा आक्रोश आहे, आई बहिणींचे जे काही अन्याय आहेत ते आहेत. हे मळवीकर फक्त मांडण्याचं काम करते. पब्लिसिटीसाठी खूप वेगळे विषय असतात साहेब, खूप वेगळे. ते इथं काही हे करायची गरज नाही. तुम्हाला समाजकारण किंवा राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही? समाजकारण तर करतोय. नाही, राजकारणामध्ये इंटरेस्ट माझे बसलो नाही जिल्हा परिषदला. जिल्हा परिषदला बसला तुम्ही. आता समजा आता असं आहे की 29ला मतदारसंघ बदलतो, चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे तो अलग राहील. बरं, म्हणजे गडिंग्लज चंदगड जो जोडलेला तो का हो, तुम्हाला असं वाटत नाही का 29चा आमदार ॲडव्होकेट संतोष मळवीकर असावा? अशी काही तुमची कुठल्या सगळ्या हे व्यक्तीनं बोलून चालत नाही. मात्र मी तुम्हाला सांगतो, 29चा आमदार संतोष मळवीकर नसेल, खरं संतोष मळवीकर ठरवणार आहे. कारण संतोष मळवीकरवरती हजारो लोकांचा जो विश्वास आहे, तो विश्वास आता मी पेरायला चालू करणार आहे. आणि ही जनता, जी चंदगडची जी सर्वसामान्य जनता आहे ना, ती 100% ठरवणार आमदार कोण आहेत एवढं निश्चित सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठल्या विचाराने जगताय नेमकं? कुणाच्या विचाराने? तुमचा आदर्श कोण आहे? माझे आदर्श अर्धे गांधी आहेत आणि अर्धे मोदी आहेत. मोदी. अर्धे मोदी आहेत आणि अर्धे गांधी आहेत. आपले पंतप्रधान मोदी साहेब अर्धे विचाराचे आहेत आणि अर्धे गांधीचे आहेत. अर्धे भगतसिंग आहेत तर अर्धे इकडं, म्हणजे माझ्या प्रत्येक ठिकाणी सांगतो तुम्हाला. मला तुमच्यातला सगळे गुण मला जे वाईट दिसतात, वाईट गुणावरती बोलणार, चांगले गुणावरती पण बोलणार. त्याच्यामुळे माझं जीवन आहे मिक्स आहे. मी मांसाहारी पण नाही, शाकाहारी पण आहे, मिक्स आहे. अशा विचाराचा माणूस आहे. त्याच्यामुळे आज मी जरी त्या आमदार शिवाजीराव पाटलांना जरी बोलत असेल, त्यांचा एखादा गुण झाला तर उद्या मी लगेच कौतुक करणार. मग त्यावेळेस लोकांना प्रश्न पडणार, कालपत्र विरोधात होता, आज का बोलते? एक माझी विचारधारा ठरलेली आहे, जे काही एखादी गोष्ट वाईट आहे तेवढ्यावरती बोलायचं आणि ते बोलणार. म्हणजे आमदारांना ॲडव्होकेट संतोष मळवीकर समजत नाही समजले आणि कशाला समजायला पाहिजे, त्यांचं त्यांनी ठरवायचंय. मी माझ्या पद्धतीने चाललोय. ते आमदार व्हायच्या आधी पण संतोष मळवीकर तसाच वागत होता आणि आज ते आमदार झाल्यानंतरही संतोष मळवीकर तसाच आहे. आणि उद्या काही बरं वाईट जरी झालं तरी मी माझे विचार सोडणार नाहीच आहे. कारण हजारो लोकांना न्याय देण्यासाठी संतोष मळवीकरचा जन्म झालाय आणि तो जन्म मी असाच शेवटच्या श्वासाबद्दल ठेवणार. तुमच्या विरोधात षडयंत्री रचली जातात, रचत आहेत, रचणार देखील असणार आहेत, असं तुमचं म्हणणं आहे? माझं नाही, समाजाचं आहे, मित्रांचं आहे, समाजाचं आहे. जेव्हा लोकांची निवेदनं गेली तहसील कार्यालयामध्ये की मळवीकरला संरक्षण द्या, मळवीकरच्या जीवाला धोका आहे, लोकांची निवेदनं गेल्यानंतर मला समजलं की मला धोका आहे. नाही, माझा म्हणायचा उद्देश असा होता की षडयंत्र रचली जातात आणि त्या षडयंत्रामध्ये तुम्ही गुरपटला जायला लागलाय थोडं. बरोबर आहे. तर तुम्ही पण अशी रागाने किंवा माझ्या बाबतीत अशा ह्या काही यक्ष व्यक्ती ह्या करतात, तर तुमच्या मनामध्ये सगळा राग आहे का? तुम्ही तसं त्या पद्धतीने? माझ्या मनात काही राग नाही आहे आणि आयुष्यात मी सगळ्या माझ्या मित्रांना पण पाठीमागणं वार करणारा संतोष मळवीकर आयुष्यात कधी करणार नाहीये. जे काय लढायचं असेल ना ते समोरासमोर, साहेब कधी विचार पण मी करू शकत नाही. तर संतोष मळवीकर चुकला तरी त्यांनी समोर धडकपणे समोरासमोर, पाठीमाग नाही, पाठीमागणं करणारी. तुम्हाला वाटतं का तुम्ही कधी चुकता? खूप वेळा चुकत असेल. जेव्हा माझे मित्र मध्ये दाखवते ना, सांगते तुम्हाला, 100% सांगते. मागाशी म्हटलं ना, तुम्ही गोव्याच्या बीचवरती असे फिरताय, बाहेर जाऊन फॉरेन मध्ये असे फिरताय, सांगतात ना लोक मला. सांगतात गोव्याच्या बीचवर जाताय त्यावेळी तुम्ही ड्रिंक वगैरे करताय की नाही? तुमचा डान्स वगैरे असतो गोव्याच्या बीचवर? हो, 100% ड्रिंक करतोय मी, मान्यच केले ना. बस चंदगडमध्ये एकीकडे साहेब हे वैयक्तिक प्रश्न आहे, मी ऐकलं त्याचं मी हे उत्तर सांगू शकत नाही. कारण काय सांगू, आता काही लोक जे आहेत ते आपल्याला मानणारे लोक आहेत, त्यांना मी नेहमी सांगत असते की प्लीज कृपा करून असं, म्हणजे आम्ही चला आता 42 वर्ष आम्ही भौतिक सुखात आहे, त्या भौतिक सुखात एकदम मी बाहेर पडणं अवघड आहे. कारण ते संस्कार लहानपणीच लागतात. याचा अर्थ असा नाही की एखाद दुसरी गोष्ट मला असते ना तशी आम्हाला ती आहे, आम्ही बाहेर पडतोय. याचा अर्थ असा नाही की आम्ही समाजाला सांगणार आहे. 24 तास साहेब ऍक्टिव्ह होऊन आम्ही काम करतोय. ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा विषय. ते 7वीला असल्यापासून तुम्हाला फिरण्याचा किंवा वेगवेगळं जाणून घ्यायचा छंद आहे. बरोबर. हे सगळं होत असताना आता आपण पाहिलं की राज्यामध्ये डेव्हलपमेंट होत असताना शक्तीपीठ सारखा महामार्ग, मग जसं फॉरेनला वगैरे दळणवळणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डेव्हलप झाल्या, त्यानंतर राष्ट्र असेल, राज्य असेल, डेव्हलप होत गेले. त्याच पद्धतीने राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठच्या माध्यमातून राज्य डेव्हलप होईल किंवा जे काही तीर्थक्षेत्र, 3 शक्तीपीठ जे आहेत ती ज्या मार्गामध्ये येतात त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होईल. आणि चंदगडच्या आमदारांचं म्हणणं आहे की तो शक्तीपीठ मार्ग जो आहे तो आपल्याकडून जावा. हे कितपत योग्य आहे? आणि तुम्ही शक्तीपीठच्या विरोधात आहात, मग तुम्ही राज्याच्या विकासाला, चंदगडच्या विकासाला विरोध करताय? साहेब मी कधीही चंदगडच्या विकासाला विरोध करणार नाही. विकासाला विरोध केला असता तर आम्ही अंगावरती एवढ्या केसेस घेतल्या नसत्या. आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जपान किंवा इतर कुठल्याही देशामध्ये बघा, एक झाड जरी काढलं ना तर ते झाड 200 किलोमीटरवरती नेऊन लावतात. तुम्ही झाडांचा सत्यानाश करू नका हो, आम्हाला खूप त्रास होतोय. शक्तीपीठला विरोध फक्त झाडं काढतात म्हणून? अगदी बरोबर आहे, तो तर झालाच. आणि भूमी लोक होणार ना, जमिनी जाणार, सगळं जाणार. खूप मोठं नुकसान आहे त्याचे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आहे. ते प्रचंड नुकसान म्हणून तरी राजू शेट्टी वगैरे सगळे उतरले आहेत ना.
प्रचंड नुकसान आहे म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आत्ताचे विद्यमान आमदार जे आहेत ते शक्तीपीठासाठी अगदी आग्रही आहे, तर त्यांनी ते मोर्चा देखील समर्थनात काढला. तर काय वाटतंय तुम्हाला? मग त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा शक्तीपीठाच्या माध्यमातून दळणवळण वाढेल, त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या देतील, रोजगार निर्मिती होईल, त्यानंतर बेरोजगारांना रोजगार मिळेल. मग त्याला एकंदरीत तुम्ही शक्तीपीठचा विषय असा आहे की त्याच्यावरती बोलायचं म्हटलं की खूप अजून वेगळा विषय आहे. मी एका शब्दात सांगतो, शक्तीपीठला साहेब आमचा विरोध होता, आहे आणि भविष्यात राहणार. राहिला 100% राहणार. आता जर बघितलं तर तुम्ही गेल्या 20-25 वर्षापासून समाजकारण, राजकारण चंदगडचा अगदी बारकाईनं नजरेनं पाहिलेला आहे. तुम्ही 4 आमदार तुमच्या नजरेसमोरून किंवा त्यांच्या सोबत तुम्ही काम केले, कोणाच्या सोबत काम केलं नाही, विरोध प्रत्यारोप हे ते किंवा मिळून एकत्रित काम केलेलं आहे. काय वाटते या चौघापैकी कोण सक्षम आमदार चंदगडकरांना मिळाला? नाही, प्रत्येकाचं हे वेगळं होतं. नरसिंहराव पाटील हे जे होते, मी त्यांच्याबरोबर खूप दिवस घालवले. राव पाटील पण ते शब्दाचे पक्के होते. एकदा दिलेला जर शब्द असेल ना तर ते करणार. आणि दुसरी गोष्ट, होय तर होय, नाही तर नाही. म्हणजे मंदिरला विरोध आहे ना, मंदिरला त्यांचा विरोध नाही, एक रुपये कोणाला मदत करणार नाही, दौलतसाठी राबणार नाही. शेतकऱ्यांचाच असावं त्यांचं स्वप्न आहे, त्याच्यासाठी शेवटचा श्वास त्यांनी घालवले. नरसिंहराव पाटील वेगळे व्यक्ती होते. बाबासाहेबांचं बघितलं त्याचे विकास काय असते हे त्यांनी दाखवण्याचं काम केलं. आणि बाबासाहेबांचा स्वभावाने मला वाटतं मुश्रीफ साहेबांचं काम करायची पद्धत एक होती. म्हणजे मी बघितलं जोपर्यंत, म्हणजे आता मुश्रीफ साहेब मी का असं म्हणतो याचं कारण असं आहे की बाबासाहेबांचं काम हे चंदगड तालुक्याला एक वेगळंच दिसून आलं. 1.25 वर्षात विकास काय असतो एवढ्या स्पीडनं कसा होऊ शकतो ते त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे रस्ते आणि ह्या त्या गोष्टी गरजेच्या होत्या ते त्यांनी करण्याचं काम केलं. आणि मला वाटतं ते पुढची जी 4-5 वर्ष असते तर आणि खूप वेगळे बघितलं असतं. त्यानंतर राजेश पाटलांचं काम हे टोटलच वेगळं होतं. म्हणजे त्या दोघांपेक्षा त्यांचं कसं होतं, पूर्ण प्राधान्य जे होतं ना ते अगदी गावोगावी आणि गल्लोगल्लीने सगळीकडे त्यांनी विकासाचं हे ठेवलं. आणि त्यांनी पुरेपूर फायदा उठवला. म्हणजे दोन्ही पक्षांचा फायदा उठवला, भाजपचा पण राष्ट्रवादीचा पण. त्यांची काम करायची पद्धत ही टोटली वेगळी साहेबांची. आणि आता जे अजून काही मी बघितलं नाही, आता फक्त एकच सध्या दिसलंय की 4 गुन्हे खोटे दाखल झाले. माणूस तडीपार करतायत. त्या माणसानं आयुष्यात गेल्या 15-20 वर्षात चंदगड तालुक्यानं कितीही भलेही माझे गेलं होते करा, ज्यांनी माझं कौतुक केलं, ज्यांनी माझ्याबरोबर साथ दिली, बिचारे ज्येष्ठ नागरिकांनी काम केलं, तरुणांनी काम केलं, विद्यार्थ्यांनी काम केलं. आणि आज त्या संतोष मुळेकरवरती 4 गुन्हे दाखल करून त्याला तडीपार करतायत. मग आता तुम्ही ठरवा ना, मी काही बोलणार नाही आता सध्या. खरं मात्र निश्चित भविष्यात एखादं चांगलं काम झालं की नक्की त्यांचं कौतुक करेल. ह्या स्वभावाचा मी आहे, विरोध करणार नाही. आता काय दौलतची काय परिस्थिती आहे? आणि आता सध्या चालू आहे की दौलत लिलावाकडे किंवा दौलतचा लिलाव नाही, जे कोण टपलेले आहेत दौलत घेण्यासाठी त्यांना तो दौलत नाही मिळणार. लिलाव होणार की नाही, आम्ही कदापि लिलाव व्हायला देणार नाही. चंदगडकर करू देणार, अजिबात देणार. मळवीकर पुढे असणार 100%. तडीपार जरी असलो ना तर त्या तडीपार मधनं सुद्धा परत आणि अंगावरती एखादी केस घे. म्हणजे हे मुद्दा म्हणाले सांगायचा उद्देश कसा, बाहेर न झाले तरी आम्ही काम करेन, खरं नक्की तडीपार हे व्हायला देणार नाही. मानसिक कोराडीने कसा चालवला कारखाना? खूप चांगला, खूप अतिशय चांगला माणूस आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी कारखाना चालवला. त्यांच्यासारखं कुशल नेतृत्व कारखाना चालवण्यासाठी मी तरी अजून काही बघितलंच नाही. बिझनेसमॅन म्हणून खतरनाक त्याच्यासारखी व्यक्तीच नाहीये. आणि तेच चंदगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, कारखान्याला चांगली हे देऊ शकतं, दिशा देऊ शकतं. 100% देऊ शकतो. मानसिंग खोराडेकडेच कारखाना असावा असं वाटतं आपल्याला. साहेब मला वाटत नाही. मी आता त्यांच्याविषयी काही जरी बोलायला लागलो तरी चंदगड तालुका म्हणणार हा खोराडे जवळचाच आहे. त्याच्या प्रतिक्रिया एक दिवस तुम्ही पत्रकार येणार चंदगड तालुक्याच्या घ्या. 99% लोकांचं असं म्हणणं आहे की मानसिंग खोराटेच कारखाना चांगला चालू शकतो. हे मी म्हणत नाही, जनता म्हणते. ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या दृष्टिकोनातून किंवा नजरेतून चंदगडचा शाश्वत विकास म्हणजे काय? चंदगडचा शाश्वत विकास म्हणजे चंदगड तालुक्यातलं पर्यावरण जसं आहे तसं ठेवणं, चंदगड तालुक्याचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी म्हणून काही गोष्टी करणं. आणि कॉलेजची जी मुलं किंवा जे तरुणी आहेत त्यांना व्यसनाच्या आहारी न जाता, जसं मला तुम्ही प्रश्न विचारला ती गोष्ट वेगळी होती, व्यसनाच्या आहारी न जाता चंदगड तालुक्याचं, चंदगड आद्रा गडिंग्लज सगळ्या तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन चांगल्यात चांगला आपल्या तालुक्याचा म्हणजे याचा हे करावं, हेच फक्त आहे. विद्यार्थी आणि शेतकरी हे दोन जर हे डोळ्यासमोर ठेवला, चंदगड तालुक्यामध्ये काही करायची गरज नाही. जे आहे देवाने दिलेलं त्याचं फक्त संवर्धन जरी केलं आहे ते जरी ठेवलं तरी चंदगड तालुका चांगला राहू शकतो. तुम्हाला समजा चंदगड तालुक्याने संधी दिली किंवा चंदगडकरांनी संधी दिली तर काय अपेक्षित असेल की बाबा काय नेमकं चंदगडचा विकास म्हणजे काय? चंदगड फक्त पर्यावरण आहे. हे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघ नाव घेईल चंदगडचं, हेच अपेक्षित. जसं आज आम्ही काही नावं घेतोय बारामतीचं किंवा इतर, बारामतीचं नाव कोणाला माहिती नाही असं नाही. खरं जरी आम्ही जरी याच्यावरती नसलो तरी जर आम्हाला विश्वासात घेतलं तर आम्ही त्यांना काही व्हिजन मात्र नक्कीच दाखवेन आणि ह्या चंदगडचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नाव तोंडावरती घे असं करून दाखवण्याची ताकद आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की चंदगडकरांनी संधी दिली तर तुम्ही चंदगड राज्यामध्ये 1 नंबरला आणेन, पण आत्ताच्या परिस्थितीला जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, अशीच परिस्थिती राहिली तर
एकट्या संतोष मुळगरचा आवाज दाबता येईल, खूप असे संतोष मुळगर तयार होणार आहे. आवाज दाबून काही होत नसतंय. आता काही जणांच्या लक्षात यायलंय की जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे हे सर्वसामान्य जनता ओळखायले म्हणून ते जनता रस्त्यावरती उतरायले. त्याच्यामुळे साहेब हे जरी कुणी किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीये. हे पुढे वाढतच जाईल, उलट कमी होणार नाही. हा जो तुमचा आवाज आहे हा आवाज आम्ही अनेक वेळेला व्हिडिओमधून पाहिलेला आहे, तुमच्या फेसबुक लाईव्हमधून पाहिलेला आहे. अनेक अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्यांना दाबण्याचा प्रयत्न असतो तुमचा. त्यांना पब्लिकमध्ये पोलिसांना माफी मागायला लावताय तुम्ही. मला सांगा, भर दिवाळीमध्ये जर आपल्या आई बहिणी जर बाजारामध्ये गेल्या असती आणि त्या दिवाळीमध्ये जर प्रचंड गर्दी असेल तर अशा वेळेला अशा लोकांना सहकार्य करायचं काय? त्यांच्या गाडीच्या चाव्या काढून त्या आई बहिणींना रस्त्यावर थांबवायचं? मी कधीही प्रशासनाच्या विरोधात नाही, समजून घ्या. मला प्रशासनाचे खूप अधिकारी माझे मित्र आहेत. खूप अधिकारी असे माझे मित्र आहेत की जे अधिकाऱ्यांमध्ये कौतुक केलेलं आहे. परवा चंदगड वन विभागानं माझा सत्कार केला. पब्लिकमध्ये माफी मागायला लावणं हे कितपत योग्य वाटतं? पब्लिकमध्ये माझ्या मित्राची गळपट धरून त्या कांबळे मॅडमनं गळपट धरून त्याला मारलं. तो बिचारा मुलगा एक देशाचा नागरिकच होता ना. फक्त त्यांनी काय केलं होतं, डबल सीट काय ट्रिपल सीट होती, नाही सॉरी कागद मागितले, त्याच्याकडे फक्त पेपर नव्हता, त्याने कानपट धरून मागे त्याला आणि म्हणूनच तिथे विषय वाढला. हो, कारण असं नाही ना, तुम्हाला कोणी दिला अधिकार गळपट धरायची, कुणी दिला अधिकार मारायचं, कुणी काय केलं? आता कालची मला काल बेड्या घालून घेऊन गेले. योग्य आहे? नाही, पण इतकी चंदगडमध्ये पुढारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मग तुम्हीच का सगळ्यांच्या आगीन जाताय? मग सगळ्यांना फेस का तुम्ही करताय? साहेब, मी माझ्या जीवनामध्ये एकही गोष्ट स्वतःसाठी केलेली नाहीये. नाही, पण आता तुमच्या स्टुडिओमधनं बाहेर गेलो इथं जरी काय घडलं ना, तरी एवढे गुन्हे असून सुद्धा आंदोलन एवढं तडीपार करणं इथपासून सुद्धा मी आता खाली गेलो की तेच करणार, मी चुकीचं काही करणार नाही. माझी इच्छा एवढीच आहे, जे देशाला आपलं स्वातंत्र्य मिळाले, जे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी बिचारांनी एवढे आपल्या जीवनाची आहुती दिले, त्यांचं स्वातंत्र्य आपण वाया नको घालवूया. आपण सगळे स्वातंत्र्य भोगूया ना बिचारे. का म्हणजे मी शिकलो संतोष मुळगेकर, म्हणजे त्यांनी मात्र स्वातंत्र्य हे करायचं, हक्क त्यांनी मिळवायचे, आणि बाकीच्या लोकांसाठी कोण आहे हो? त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी चुकीचं काही करत नाही, स्वतःसाठी काहीच करत नाही. कशाला एवढं? बघा ना किती त्रास व्हायला येतात दररोज पोलीस स्टेशन, दररोज जेल, दररोज धावपळ. तुम्हाला बोलण्यात पण समजत असेल माझं किती डिहायड्रेशन झाले. मी एकच सांगतोय, आयुष्यात माझ्या डोक्यात एकच ठेवले की मला सर्वसामान्य लोकांना त्रास झालेला अजिबात आवडणार नाहीये, आणि त्या लोकांना जर त्रास झाला तर मला काहीही नको मिळू देत, मी शेवटपर्यंत लढत आहे. आणि मी परत एकदा सांगतो, मी पोलिसांच्या विरोधात नाही आहे, प्रशासनाच्या विरोधात नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी मित्र आहे, आणि ते पण देखील माझे साहेब मित्र आहेत मित्र. मात्र जिथे चुकलेत तिथं करणार. आता बघा ना, त्यांच्या किती मोठ्या ताकदी आहेत, त्या ताकदीचा ते दुरुपयोग करायला की नाही सांगा? मौलवीकरला गळपट धरायची, मौलवीकरला बोलवायचं, मौलवीकरवरती हातकड्या करायची, हे सगळे दुरुपयोग चाललाय. आम्ही गप बसायचं? नाही ना, नाही गप बसणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तुमची नगरपंचायत आहे चंदगडची. बरं, काय ऍडव्होकेट संतोष मळवीकरांची काय भूमिका असेल? गेल्या 4-5 दिवसात बघितलं आणि तुमच्या समर्थनात अनेक निवेदन जात आहेत, अनेक लोक रस्त्यावर उतरत आहेत. काय नेमकी भूमिका काय राहील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक? माझ्यासाठी तेच तर आयुष्यातलं चांगले आहे की एकही नेता कोणी बाहेर पडला नाही, काही नाही. सर्वसामान्य जनता मात्र मळवीकरच्या समर्थनात उतरली. त्याच्यामुळे बघा, आयुष्यभर आपण ना, तुम्ही निवडणुका जिंका पडा खरं लोकांसाठी काम करत राहायचं. मी निवडणुका आल्या तरी आदल्या रात्री सुद्धा जर एखाद्यावरती अन्याय झाला तरी मी भिणार नाही, मी ते काम करणारच. आणि जरी समजा निकाल काहीतरी गेला तरी करणारच. आणि ही काय निवडणुकीसाठी नाही चालले. जो तुमचा जन्म झालाय तो जन्म सार्थक करायचा असेल तर काय फक्त निवडणूक असंच काही नाहीये. तुम्ही लेखक म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडू शकताय, पत्रकार म्हणून पाडू शकताय, वकील म्हणून पत्र हे करू शकताय. आता तुम्ही तेच करायला, तुम्ही एक प्रकार चांगलं काम करायला. माझ्या जीवनामध्ये एकच ठरलेलं आहे, जे रोल आहेत ना देवाने दिले, फक्त एवढंच मला चुकायला की जरा जास्त रोल घेतले. वकिलीचा बी कधी घेतला, पत्रकारचा कधी घेतला, आंदोलक म्हणून घेतला. त्यामुळे जरा ते थोडंसं तुमची टीम नाही आहे का की वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे संतोष मळवीकर किती दिवस पुरणार? किंवा आता समजा तडीपारीचा हा आदेश आलेला आहे किंवा हद्दपारी हा आदेश आलेला आहे, समजा ॲडव्होकेट संतोष मळवीकर हद्दपार झाले, जिल्हा सोडून जावं लागला, तर तुमचं विजन आहे किंवा तुम्हाला जे चंदगडमध्ये करायचं आहे, जे चंदगडच्या लोकांना साथ द्यायची आहे, ते कसं होणार पुढे? ते कसं कोण मूव्ह करणार, कोण लिडरशिप करणार? तुम्ही आता तर सगळं स्वतःच करताय. साहेब, नीतीचा खेळ असतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी टर्निंग पॉईंट असतात. नीतीच्या मनात जर काहीतरी असेल ना तर होणार ते. महाभारतामध्ये तुम्हाला माहिती आहे, 99 जेव्हा अपराध घडले तेव्हा 100 वेळेला शेवटी शिक्षा भोगावी लागली. तसं काही जर मळवीकर चुकीचं करत असेल तर मळवीकरला भोगावं लागणार आहे. अन्यथा काही जण भरपूर पाप करून शेवटला मळवीकर एक निमित्त आहे, मळवीकरच्या निमित्तानं धडा मिळू शकतोय. नाही तो अधिकाऱ्यांना मिळू देत, लोकप्रतिनिधींना मिळू देत, कोणालाही मिळू देत. मला काय बोलायचं होतं, तुम्ही हद्दपार झाला
आता तुमच्यावर कारवाई झाली, समजा तुम्ही प्रयत्न करताय, तुमचं म्हणणं मांडताय, हद्दपार होऊ नये, समाजासाठी काम करताय, पण तरी पण हद्दपार झाला, ओके, तर काय तुमची व्हिजन किंवा तुमचं जे विचार आहे ते पुढे कोण न्यायचे? खूप साहेब मित्र आहेत, जसे आता बाहेर बसलेले मित्र आहेत. परवा हाच प्रश्न पडला होता तालुक्यातल्या काही लोकांना की आता मळवीकरच्या समर्थनात कोण येणार आहे. ती बिचारी सर्वसामान्य जनता, ज्याला मी वाघ म्हणतोय, ते वाघ शेवटी बाहेर पडलेच, ज्यांची अपेक्षाही कोणी केली नव्हती. साहेब लोक येणार हो बाहेर. आपण जर काही नाही केलं ना, चांगला दृष्टिकोन ठेवला ना, लोक आपोआप तयार होतात, लोक आपोआप तुम्हाला सपोर्ट करतात. मी कधीही असं म्हणणार नाही. आता काल दाखवलं ना जनतेनं, दाखवलं, लोक आले बाहेर, येतील ना. मळवीकर सर खूप लोक येणार साहेब, खूप अनेक मळवीकर रस्त्यावर 100% होणार तयार. मळवीकर 100% असे खूप तयार होणार आहेत चंदगड तालुक्यात. तुम्ही सांगितलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला काय भूमिका राहील तुमची? नाही, भूमिका 100% जी असणार आहे ना, ते चांगल्या उमेदवारांच्या मी पाठीशी राहणार आहे. आणि चांगल्याच नाही तर इथून पुढच्या सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा चांगल्याच माणसांच्या पाठीशी उभं राहणार आहे. परत आमच्या हातून काही चुका होणार नाहीये. तुम्ही आता कुठल्या पक्षात कुठल्या? माझा पक्ष हा काही नाही. माझा पक्ष आज एक आहे, उद्या एक आहे, परवा एक आहे. माझी सही विचारसरणी वेगळी आहे. माझं प्रत्येक वेळी मी म्हणून सांगतोय की थोडीशी विचारधारा माझी वेगळी आहे. नाही, पण पक्ष काय वारंवार बदलत राहता? मग नाही, पक्ष बदलत नाहीये मी. माझं म्हणणं असं की शिवसेनेत होता, त्यानंतर त्यांचं त्यांना समजत नाहीत, मग त्यांनी का पक्ष 3-3 ते तुकडे करायलेत? का त्यांचे आमदार इकडे तिकडे चाललेत? त्यांना कोण विचारते काय? स्थानिक लेवलला असं नाही का की पक्ष बदलतात त्यामुळे गैरसमज वगैरे पसरला जातो? नाही साहेब, मी काय म्हणाले, वरतीच जर देशात तशी परिस्थिती असेल, आत्ता झाली. आमचं म्हणणं पहिल्यापासून तेच आहे ना. काय विचार तुम्ही एखाद्या माणसाने, समजा जर मी दादांच्या वरती एखाद्या विश्वास चांगला ठेवत असेल, दादा चुकीचे वागले, तर मी दादांच्याबरोबर का राहावं? मळवीकरांना बिंदासपणे सांगतो, करप्शन करत नाही. उद्या जर मळवीकरांना खरोखर करप्शन केलं, कुणाला तरी खंडी मागितली, तर माझ्यावर लोक का राहावं? लोकांनी मला शिक्षा दिली पाहिजे, मात्र अधिकाऱ्यांनी नाही, चुकीच्या पद्धतीने नाही. आणि मी 1000 वेळा तुमच्या माध्यमातून सांगतो, ज्या दिवशी मी चुकी करेन आर्थिक बाबतीत, कुठल्या पण बाबतीमध्ये, मला 100% तुम्ही माझ्यावरती गुन्हे दाखल करा. मात्र परत एकदा सांगतो, गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये आयुष्यातले जे काही गुन्हे तुम्ही दाखल केलाय, 100% खोटे दाखल केला, 100% तडीपार करण्यासाठी प्लॅनिंग केला, हे मात्र लाजीरवाणं. आणि मी खरंच तुमच्यामध्ये बोलू नये त्याचा मी निषेध करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयावर बोलत होतो, तर तुम्हाला वाटतं का की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती किंवा नगरपंचायत, तुमच्या विचाराचे उमेदवार निवडून येतील? साहेब येणार आहेच, खूप बदल होणार आहे. बदल होणार आहे. संतोष मळवीकरची तडीपारी खूप मोठी या सगळ्या तिन्ही तालुक्याला दिशा देणारी असणार आहे. एवढं तुमच्या हद्दपारीचा विषय 100% हा निर्णय तरुणांना पटलेला नाहीये. तरुण सगळे उठायलेत आणि सर्वसामान्य तरुण उठायलेत. हे तरुणच सगळी दिशा दाखवतील आता इथून पुढे चंदगड तालुक्याची. असं मी बघत बसा, ऑर्डर ज्या दिवशी येईल ना, त्यानंतर चंदगड आजरा गडिंग्लजमध्ये किती मोठा फरक असेल बघा. काय होईल, काय वाटतं? 100% तरुण वेगळा विचाराचा उतरतील. तरुण साहेब ह्या वाईट्याला विरोध करणार. तरुण त्यांना वाटत असेल आम्ही हे करू ते करू, नाही. चंदगड तालुक्यातले सगळे तरुण जागृत व्हायलेत आणि तरुण जागृत होणार. नाही, तुमच्या हद्दपारीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर परिणाम होईल असं वाटतं? ते मी सांगू शकणार नाही. येणारा तो काही जो काळ आहे ना, तो नक्कीच सांगेल. सगळे 100% सांगेल. बरेच वेळ आपण चर्चा केली, खूप साऱ्या गोष्टी तुमच्या बाबतीत आपण डिस्कस केल्या. काही तुमचं जे विचार आहेत ते विचार काही वेळेला असं वाटतात की आपण लादण्याचा प्रयत्न करतोय की काय, मग ते अधिकारी असतील किंवा जनतेचे लोकप्रतिनिधी असतील, असं का नाही वाटत? साहेब मी काय म्हणतोय, मी एक वकील आहे, बरोबर, एक पत्रकार आहे, एक 34 देश फिरून आलोय, भारतीय राज्यघटना वाचले. मग सगळे जरा शिकलो म्हणून 4 शब्द बोलणार किंवा मग त्याला तुम्ही अति काय म्हणताय? म्हणजे मग एवढे सगळे शिक्षण घेऊन मी गप बसायचं काय? मी अधिकाऱ्यांना काही विचारायचं नाही काय? मी सर्वसामान्य जनतेसाठी प्रयत्न करायचे नाहीत का? जेव्हा तुम्हाला नॉलेज मिळते ना, जेव्हा तुम्ही डोळ्याने काही गोष्टी बघताय, ते समाजामध्ये जाऊ दे ना, थांबवू नका. मीच तर कोणाला थांबवत नाही. आणि मी माझं एक नेहमी एक वाक्य असते ना, मी आयुष्यात कुणावरती दबाव टाकलाय ना, कुणा स्वातंत्र्य ओढून घेतलंय आणि आयुष्यात कधी घेणार नाही, आणि ना मी दबावाखाली कुणाच्या असणार आहे. आपण बराच वेळ बोललो. तुमच्या विचारानं किंवा तुमच्या नजरेतून चंदगडकरांना काय, आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून, लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही? मी पहिल्यांदा आभार मानतो लाईव्ह मराठीचे, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे सगळा विषय पेरण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, चंदगड तालुका, आजरा तालुका, गडिंग्लज तालुका म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा, हा देश आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा आहे. आणि पुढे नेत असताना आपला स्थानिक जो आहे तो विकास होणं गरजेचं आहे. आणि स्थानिक विकास होत असताना जे लोकप्रतिनिधी राहू दे किंवा जे काही राजकीय नेते राहू दे किंवा प्रशासनाचे अधिकारी राहू देत, त्यांनी चांगलं काम करणं हेच आमच्या सगळ्यांची अपेक्षा असते. आणि चांगलं नाही केलं तर त्याला विरोध करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही विरोध केला तरच ते चांगलं काम करू शकतील आणि सर्वसामान्य न्याय देतील. तरुणांनी जे शिक्षण आम्ही जे घेतले, त्या शिक्षणाचा वापर फक्त परीक्षेसाठी नाही आहे, तर तो प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे. तर मी परत एकदा सांगेन, वाईट्याचा विरोध करा आणि चांगल्याचं कौतुक करा. ह्या 2 गोष्टी जर सगळेच तरुण होऊन उठले तर कुणाची हिंमत होणार नाही. जसे माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले,
नशीब सगळी सर्वसामान्य जनता उठली. आता निकाल काही पण लागू दे, मला फरक पडत नाही. मात्र ही जनता जर घरात बसली असती तर माझ्यासारख्या तरुणाला देखील वाईट वाटलं असतं, अरे काय चाललंय या देशामध्ये. आज समाधान एवढ्या गोष्टीचं आहे की सर्वसामान्य जनता बाहेर आली. मित्रांनो, हेच तुम्ही काम करत राहा. बघा, जेव्हा तुम्ही सगळे बाहेर याल ना, तो जगातली कुठलीही वैयक्तिक ताकद कितीही मोठी ताकदीची असली तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही विजयी होणार, विजयी होणार आणि विजयी होणार. हे होते ॲडव्होकेट संतोष मळवीकर. इयत्ता 7वी पासून त्यांना फिरण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा त्यांचा हा छंद जडलेला होता आणि आता देखील आपण पाहू शकतोय वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तेथील संस्कृती, तेथील परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न हा ॲडव्होकेट मळवीकरांचा असतो. त्याचबरोबर आपण पाहिलं की चंदगडच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, कुठल्या व्यक्तीवर अन्याय होत असताना आपण शांत का राहावं, ही तळमळ ही ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यामध्ये असते. व हे करत असताना भलं अधिकारी असू दे, भलं आमदार असो किंवा कुठलाही मोठा व्यक्ती असो, त्याला न घाबरता न डगमगता त्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर गेले 8 तास आपल्यावर चर्चा करत आहेत आणि त्यांचं एकच ध्येय आहे, चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आपण न्याय देत राहावं, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण त्यांच्या सहभागी व्हावं आणि चंदगडच्या जनतेला पुढे नेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये एक चंदगडकर किंवा एक चंदगडला अगेन्स्ट न्यावं, असाच हा त्यांचा ध्येय आहे. ना मला पोलिसांचा विरोध आहे, ना पोलीस माझे शत्रू आहेत, ना आमदार माझे शत्रू आहेत, ना लोकप्रतिनिधी माझे शत्रू आहेत. त्यांचे जे विचार, त्यांची जी काम करण्याची प्रवृत्ती, काम करण्याचं त्यांची जी पद्धत आहे, याला विरोध आहे. तेव्हा माझ्यावर जे हद्दपारीच्या दृष्टिकोनातून केलेले जाणून बुजून हे षडयंत्र आहे, याला माझा विरोध आहे, असं आज या मुलाखतीतून सांगितलेलं असून चंदगडकरांनी वाईटाला विरोध करावा आणि चांगल्याचं कौतुक करावं असं त्याने आज सांगितलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.